हॅलो, नमस्कार. आज मी दाखवत आहे डोसे. मी डोसेचं बॅटर करून घेतलं आहे. तीन तीन वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, पावणा वाटी उडदाची डाळ, थोडीशी मेथी दाणा टाकलेला आहे आणि रात्रभर 7-8 तास भिजत ठेवले. त्याच्यानंतर वाटून अजून त्यात रेस्ट करायला ठेवलं होतं 4-5 तास. बघ, चला आपण आता डोसे करूया. ओके. मी तवा तापत ठेवला आहे. मिठाचं पाणी टाकते पहिले सर्वप्रथम. पुसून घेऊया कपड्याने. 1 चमचा तेल टाकूया आणि टिश्यू पेपरने जरा पुसून घेऊया तेल. असं ते घालून म्हणजे डोसा ना तव्याला चिटकत नाही. मी साध्या तव्यावर डोसा करते. निर्लेपचा तवा नाही, हे नाही, लोखंडी तव्यावर करते. बघा कसं. बघा, आपण चारी बाजूनी तेल लावून टाकूया. तेल लावूया. हे कडा जरा कडक झाल्या आणि असे जरा तव्याच्या वरती आले की मग ते पलटी करून घ्यायचं. शिजल्याने तेव्हा हळूहळू होते. हे बघा, जरा कडा सुटायला लागलाय की आपण पलटी करू. हे बघा असं सुटतं. आणि मी कधीच निर्लेपचा तवा वापरत नाही डोस्याला, उत्तप्याला. मी लोखंडी तवाच वापरते. छान आहे. लोह पण पोटात जातं. चांगलं खरपूस भाजूया एका साईडनी. बघा सुटलं की नाही. त्याच्यासाठी मिठाचं पाणी लावायचं, कपड्याने पुसून घ्यायचं, त्याच्यानंतर तेल लावायचं आणि टिश्यू पेपरने परत चारी बाजूने पसरून घ्यायचं. म्हणजे डोसा तव्याला चिटकत नाही. काही जणांचे, बरेच लोकांचे डोसे तव्यावर चिटकतात. घासलेला असला तरी काही हरकत नाही, पण मिठाचं पाणी, तेल लावायचं मी करायचं. अजिबात चिटकत नाही. गॅस मोठाच ठेवला आहे. छान झालं एकदम. थोडं करूया. है ना, छान झालं ना, एकदम मस्त आहे. मस्त वाटतं एकदम. अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. साधा तवा असला तरी अशी कृती करायची. हे जे टिप्स सांगितलेत मी ते वापरायचे आणि डोसे करायचे. छान कडक करूया जरा. डोसा झाला.
आपण दुसरा डोसा करूया. मस्त गोल आलाय. चारी बाजूने आपण तेल लावून घेऊया. थोडंसं मध्ये पण 2-3 थेंब टाकायचे तेलाचे आणि चांगलं शिजू देऊया. कडा मोकळ्या होईपर्यंत त्याला हातच नाही लावायचा. बघा हे कडक कडक होत आले. छान वाटतं. हे बघा निघाला ना डोसा मस्त आहे की तव्यात. अजिबात टेन्शन नाही घ्यायचं तव्यावरचं. ही टिप्स वापरली ना, ही टिप्स फॉलो करायच्या आणि बिनधास्त डोसा करायचा. काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा सुटले की नाही छानपैकी. थोडंसं खरपूस भाजूया थोडंसं खाली. पलटी करूया. बरं किती छान आले ना, मस्त कुरकुरीत एकदम छान मस्त आहे. डाळी पण छान आली आहे. चला आता आपण सर्व करूया. गॅस बंद करते. बघा कशी वाटली माझी डोस्याची रेसिपी आणि त्याच्यासोबत बटाट्याची भाजी. खा, स्वस्त राहा, आनंदी राहा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.